तो तिच्या बरोबर कुठेही जात नसे, अगदी आपल्या शाळेत पण येऊ देत नसे. एकदा एका कार्यक्रमासाठी आई शाळेत आली होती. आईला बघून मुलाला खूप राग आला होता. तो तिला म्हणाला, आता कशाला आली शाळेत, असे बोलून तो तिथून निघून गेला. घरी आल्यावर आईला खूप काय म्हणाला, कशाला आली तू शाळेत, काय काम होतं, आता तुझ्यामुळे माझे मित्र मला चिडवतील, उद्या मी कसा जाऊ शाळेत. एवढे सगळं बोलून आई त्या मुलाला काही म्हणाले नाही. आपण आईला एवढं बोलून याचे त्या मुलाला काही वाटले नाही. तो जेवून झोपूनही गेला. रात्री त्याला जाग आली. त्या मुलाला जाग येऊ नये म्हणून आई दबक्या आवाजात रडत होती. याचे त्या मुलाला काही वाटले नाही. त्याला एका डोळ्याच्या आईचा आणखी राग येऊ लागला. तो तिचा अधिकच तिरस्कार करू लागला. त्याच क्षणी त्याने ठरवले, शिकून खूप मोठे व्हायचे, येथून पहिले बाहेर पडायचे. त्याप्रमाणे तो खूप अभ्यास करू लागतो. उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेला. विद्यापीठातून पदवी मिळवतो. मोठ्या कंपनीत मोठ्या पदावर काम करतो आणि एका सुंदर मुलीशी लग्न करतो. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होते. आता त्याचे कुटुंब पूर्ण असते. हे चित्र बघण्यासाठी त्याची आई तिथे नसते. तो जवळजवळ आईला विसरूनच गेला असतो. तो अतिशय सुखात असतो. एक दिवस त्याच्या घराचं दार वाजतं. बाहेर एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी असते. तिला पाहून त्याची मुलगी आत घाबरून पळून जाते. तो पहिल्यांदा चक्रतो, स्वतःला सावरतो आणि म्हणतो, कोण आहेस तू, कशाला आली इथे, बहुतेक मी चुकीच्या पत्त्यावर आली, असे काहीतरी बोलून आई तिथून निघून जाते. काही दिवसांनी शाळेच्या संमेलनासाठी गावी येतो. नकळत त्याची पावले झोपडीकडे वळते. दाराला कुलूप असतं. शेजारची बाई त्याला ओळखते. ती त्याच्या हातात एक पत्र देते. ते पत्र असतं त्याच्या आईचं आणि तो वाचू लागतो. बाळा, मी खूप आयुष्य जगले, आता मी तुझ्याकडे कधीच येणार नाही. माझी इच्छा होती तू मला भेटायला यावं. तुला आठवतं तू एकदा मला विचारलेलं होतं, तुला एकवटला का, तेव्हा तू खूप लहान होतास म्हणून तुला मी उत्तर दिले नाही. म्हणून बाळा तुला आज सांगते, बाळा तू लहान असताना तुझा एक अपघात झाला. त्या अपघात तुझा एक तू डोळा गमावला. त्या भीतीने मी खूप हैराण झाले म्हणून माझा एक डोळा काढून तुला दिला. मरण वासराला जाती तेव्हा गाय, तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती